जो देव आवडतो त्या देवाचं भजन तुम्ही जेवता जेवता प्रत्येक घासाला जर केलं तर ते भजन ठरत आहे. प्रत्येक घासाला ओम नमः शिवाय, कृष्णाय वासुदेवाय, नारायणाय, पांडुरंगाय, विठ्ठलाय, काय गणेशाय, जगदंबा, काय तुम्हाला जो देव आवडेल त्या देवाचं चिंतन प्रत्येक घासाला करा. प्रत्येक घासाला ते भजन आहे, भजन आहे, भजन आहे. तुम्ही पोळ्या लाटताना, भाजी करताना, एखाद्या घरातलं काम करताना तुम्ही रामकृष्ण हरी म्हटल्या, विठ्ठल म्हणल्या, केशवा म्हटल्या, माधवा म्हटल्या, ओम नमः शिवाय म्हटल्या, ते भजन घडते. भजन पोळ्या लाटणं बंद करायचं नाही, लाटता लाटताच म्हणायचं, कारण तोंडात तर लाटणं धरतच नाही माणूस. गाडी चालवत असताना ड्रायव्हरनं जर विठ्ठल विठ्ठल ओम नमः शिवाय म्हटलं तर काय पालथी पडन का गाडी ती? कारण स्टेरिंगनं काही दातानं फिरीत नाही, जिभेनं फिरीत नाही, ओठानं दाबीत नाही. स्टेरिंग ही पायानं फिरवतोय माणूस. सहज जर आपण चांगलं चिंतन करत राहिलो तर भजन होते. ते भजन त्या घरातली सगळी लोक भजन करायची. महाराज ती सुद्धा इतकी पवित्र माऊली होती, रात्रंदिवस काम करत असताना त्या माऊलीनं भजन करायचं. तिचं नाव आहे सोयरा, नाव आहे सोयरा. तिच्या मालकाचं नाव आहे चोखोबा, तिच्या सासऱ्याचं नाव आहे रानोबा. काय पवित्र कुटुंब महाराज, किती पवित्र कुटुंब. एका दृष्टीनं सांगू तुम्हाला, ती अशा कुटुंबातली माऊली होती की त्या कुटुंबातल्या लोकांना दारात येऊ देत नव्हती लोक. 700 वर्षापूर्वीचा काळ आहे तोडकर बुवा. अरे महाराज त्या कुटुंबातल्या लोकांना दारात सुद्धा येऊ देत नव्हते, इतकी परिस्थिती बिकट होती. पण मुखात भजन आणल्यावर ताकद काय होती लक्षात ठेवा. आधा कदा जर दारात आले तर कमरेला फडा बांधलेला असायचा, झाडू बांधलेला असायचा. तुमचे उमटलेले पाऊल मोडून गेले पाहिजे. तो काळ सांगतोय, तो काळ. आताचा नाही, आताचा नाही, आताचा नाही. आता किती मोठ्या मिमी म्हणणाऱ्यानं शहाणपणा करायचा नाही. अब्जानं जरी पैसे असतील तर कामाला कोण आहे त्याची जात विचारायची नाही. मुकाट्यानं ते काम करील, अडचण स्वयंपाकाची आली तर स्वयंपाक बी करील, नंतर पाणी शिपडून खात जाय, नंतर पाणी शिपडून खात जाय. पण कोणी केला याचा विचार नाही करायचा. अद्याप नाही. तो काळ सांगतो 700 वर्षापूर्वीचा. इतकी परिस्थिती भीषण. डिलिव्हरी करण्यासाठी बाई पाहिजे, लेडीज पाहिजे, महिला पाहिजे. त्या माऊलीची सासू मृत्यू पावलेली आहे, महाराज आई मृत्यू पावलेली आहे, सासराई मृत्यू पावलेला आहे. पती आहेत, ते पती बाहेरगावी येतात. बाहेरगावी म्हणण्यापेक्षा ती माऊली मंगळवेढ्यात राहत होत्या आणि त्या माऊलीचे पती बुलढाणा जिल्ह्यात गेलते. मेहुणा राजा नावाचं गाव आहे. आपल्या बहिणीला आणण्यासाठी, पत्नीच्या बाळंतपणा करता, पत्नीच्या डिलिव्हरी करता बहिणीला आणायला बुलढाणा जिल्ह्यात मेहुणा राजाला गेलते. एकटीच बाई आहे घरी. कोपऱ्यात एक लाकडाचा ओढखा मांडलेला आहे, ठोकळा मांडलेला आहे, त्याच्यावर एक पांढरं वस्त्र आहे, त्याच्यावर एक मंजूळ ठेवलेली आहे आणि बुक्क्याची डब्बी आहे. मला तुम्ही सत्कार करून जो बुक्का लावला का काळ्या रंगाचा, त्याला अनन्य साधारण महत्व आहे त्या बुक्क्याला. बुक्का त्या चालत तिथपर्यंत गेल्या. असहाय्य वेदना होत्या, असहाय्य वेदना. शेठजी तुमच्या आमच्याकडे पैसे असल्याच्या नंतर आपण तशा वेदना सुरू झाल्यावर चांगल्या प्रतीची ॲम्ब्युलन्स बोलू. माझ्या प्रवासामध्ये 2 डिलेवऱ्या तिथं त्यांना वैद्यकीय क्षेत्रातला डॉक्टर न आवडल्यामुळं त्यांनी त्यांची सून एअर ॲम्ब्युलन्सनं चेन्नईला नेली. एअर ॲम्ब्युलन्स म्हणजे तुकाराम वरूनच ना. मी 7वी पास आहे बरं, शिक्षण माझं कमी आहे, पण 7037 गावं महाराष्ट्रातली झाली. ती एकदा गेलेलं. 83चा जन्म आहे माझा. असू द्या शिक्षण कमी, त्याच्यावर काय नसते.
शिक्षणानं पुस्तकाचं ज्ञान शिकू नका असं म्हणणार नाही, पण फक्त पुस्तकाचं ज्ञान होईल. जोपर्यंत तुम्ही समाजात फिरत नाही तोपर्यंत वैचारिक ज्ञान होत नाही, आणि वैचारिक ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला या पवित्र देशात जगता येत नाही. पुस्तकी ज्ञानाचं काय सांगते? एका बाईनं पुस्तकात शिरा शिकला, शिरा बदामनं शिरो यान बदाम, या आडव्या तोंडाचे काय असते काजू. पुस्तकात शिरा शिकली, PhD झाली पाकशास्त्रामध्ये, PhD झाली. तिनं सांगितलं महाराज तुम्हाला काय करू? म्हणलं मला काय करते? पिठलं भाकरी कर. नाही नाही म्हणे माझी PhD झाली, मला तुम्हाला शिरा करायचा आहे. म्हणलं कशाचा करते? शुद्ध गावरान तूप गाईचं, आमच्याकडे गाई आहेत. म्हणलं छान गोष्ट आहे. पहिली गोष्ट गाई म्हणल्याबरोबरच आनंद झाला. तिनं बदामाची वरची टरकलं काढली, त्याची तुकडी केली, काजूची तुकडी केली, थोडी चारोळी घेतली, मुगाची डाळ भिजवली, ती डाळ बारीक करून घेतली आणि ती गावरान तुपात अशी खलसवल्याच्या नंतर त्याच्यात काजू बदाम हे सगळं टाकत राहिली. आणि थोड्या वेळानं तिला त्याच्यात साखर घालायची. पण साखर घालत असताना अचानक फॅन सुरू झाला आणि पानपळटी झालं. तर पलीकडच्या पानावर होता उपीठ, शिऱ्याचं पानपळटी झालं आणि उपिटाचं पान आलं. लगेच सांगितलं त्याच्यामध्ये 1 चमचा तिखट घाला. शिरा नाही उपीट नाही, हे अति शिकलेल्यांचा नालायकपणा. आजही जुन्या बायकांच्या हातानं न शिकलेल्या बायकांकडे चमचे सुद्धा नव्हते. मीठ सुद्धा चिमटीनं टाकायच्या, साखर सुद्धा चिमटीनं टाकायच्या, गुळ सुद्धा खड्यानंच घालायच्या, काही वस्तू हातानंच टाकायच्या. पण त्यांनी केलेलं पिठलं इतकं चविष्ट होतं, शिकलेल्या बाईने केलेली बासुंदी सुद्धा खावा वाटत नाही. कारण शिकल्या म्हणजे फार ज्ञान येत असं नाही. माणसं शिकत नव्हते तरी घरातल्या लोकांशी रक्ताची नातं ठेवत होते. हे आता शिकलेल्या अति शिकलेल्या 2च तोंडन खिचडीन बोंड, या सासू सासऱ्याचे कपडे धुवायला तयार नाहीत. हा शिक्षणाची प्रगती आहे. शिकू नका असं म्हणत नाही, शिक्षण अत्यंत गरजेचं आहे. पण इतकं शिकून त्याचा आव आणू नका की घरातल्या लोकांचे तुकडे करू नका. शिकणं गरजेचं आहे. चला, माझ्या या प्रवासामध्ये 2 लोकांच्या घरी गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं महाराज या मुलांच्या जन्माच्या वेळेस आमची इतकी फजिती झाली की आम्ही याच्या आईला एअर ॲम्ब्युलन्सनं चेन्नईला नेलं. काय झालं असेल बाळाला, ती पोटात ब्लडिंग वगैरे काय अमकं तमकं काय व्यंग झाला असेल. स्थानिकच्या डॉक्टरनं सांगितलं आमच्या हाताच्या पलीकडे केस गेलेली आहे, आता आम्ही ती काही आटोक्यात आणू शकत नाही, तुम्हाला पुढचा मार्ग मोकळा. मग त्यांना आता मोठा माणूस आहे, पैशावाला माणूस आहे, त्यानं लागलीच चेन्नईला नेलं. आणि चेन्नईला नेल्याच्या नंतर तिथल्या डॉक्टरनं सांगितलं मी प्रयत्न करतो पण मी काही देव नाही. बरोबर आहे डॉक्टर साहेब, मी काही देव नाही, मी माझ्या अभ्यासाच्या बळावर निदान लावून शेवटपर्यंत याचा प्रयत्न करतो, पण दोघेही वाचतील का याचा मी काही शाश्वती देत नाही. आज ती आई बी आणि तो मुलगाही सुखरूप आहे. 9व्या वर्गात तो मुलगा आहे, मोठ्या घरचा मुलगा आहे तो, मोठ्या घरचा. पण पैसे जवळ असल्यामुळं चेन्नईला एअर ॲम्ब्युलन्सनं नेता आलं. ज्या माऊलीची डिलिव्हरी आहे त्या माऊलीकडे पैशाचा विषयच नव्हता, फक्त तुमच्या दारात पण येता येत नव्हतं. त्या काळात अस्पृश्यता फार होती, जातीय पगडा फार होता. कोणी कोणाला बोलावं, कोणी कोणाला येऊ द्यावं न येऊ द्यावं याचा प्रचंड पगडा होता. जातीच्या विरोधात कधी बोलणार नाही, जातीसाठी खावी माती. मी इतका काटेकोरपणाने जपणार आहे, पण कशासाठी? आपल्या मुलामुलींचे लग्न करण्यापुरती. पहा, बारुका शेठ हे रोड करत असताना काम करणाऱ्या मिस्त्रीची जाती विचारली का तुम्ही? इथे मुरुम टाकणाऱ्या टिपरवाल्याची जाती विचारली का? हे काय डेव्हलप केलं, ह्या सगळ्या खुणा रावल्या आता, याची कधी जाती विचारली का? नाही, गरजच नाही ना. आपल्याला कामाशी महत्व आहे, त्याच्या जातीशी काय घेणे आपल्याला. त्यानं काटेकोरपणानं काम करावं, संपला विषय. भजनासाठी जातीचा संबंध नाही. हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ. चांगलं वागणाऱ्याला चांगलं म्हणायचं, इतकं मात्र लक्षात ठेवा.
विचित्र काळ आहे. बुक्क्याची डब्बी होती, डब्बी म्हणण्यापेक्षा एक झाकणी होती, ती खापराची होती, लहानशी मातीचं एक एवढं एवढं पात्र होतं, त्या पात्रात बुक्का होता. लिंबे जळगावकर त्या बुक्क्यामध्ये बोट बुडवलं, त्या बोटाला तो बुक्का लागलेला आहे आणि ते बुक्का पंढरपुराकडे दाखिला आणि त्या मालकाचं स्तवन केलं. माय बापा, ए माय बापा, अरे प्रापंचिक जीवनात पडलंय, माझ्या पोटात बाळ वाढतंय, मी तुला मागितलं नव्हतं, मला मारलंच तरी चालेल, पण याला मरू देऊ नकोस रे. आणि तो बुक्क्याचं बोट पोटाला लावून टाकलं. गरोदर स्त्री आहे, डिलिव्हरीचा काळ जवळ आलाय, 10-15 मिनिटाच्या आत काळ आलाय. त्या काळात बाळाला जन्म देणार एक सुद्धा नर्स जवळ नाही. सिस्टर नर्स म्हणतो ना आपण, कोणी नाही, घरचं नाही, दारचं नाही, कोणी नाही. घर सुद्धा राहायला झोपडे. या वास्तूत घर बांधल्याच्या नंतर तुकोबरायाच्या कडव्यावर लक्ष ठेवा. तुम्हाला जो देव आवडेल त्या देवाला अंतःकरणात ठेवा, इतकी अपेक्षा करेल. बघा परिणाम काय होतो. तो पोटाला बुक्का ओढला आणि मालकाचं चिंतन करीत करीत त्या लहानशा झोपड्यामध्ये असा एक खांब होता, मेड होती, ढीळ होती, लाकूड होतं, त्याला पाठ देऊन बसलेली चिंतन करते. बघ रे माय बापा, कंठापर्यंत वेदना आल्यात, बाळाला जन्म द्यायचा आहे, कोणी मदत करण्यासाठी जवळ नाही, पेलाभर पाणी देण्यासाठी कोणी जवळ नाही, पाठीला मानेला हात लावण्यासाठी कोणी जवळ नाही. वेळ प्रसंगी त्या बाळाला हिच्या पोटातनं बाहेर ओढण्यासाठी कोणी नाही. इतकी परिस्थिती नाजूक. तुम्ही आम्ही असहाय्य वेदना झाल्याच्या नंतर वैद्यकीय क्षेत्रामध्ये सिजर करण्याची पद्धत आहे. ती आई वाचावा आणि बाळही वाचावा याच्याकरता सिजर. मी आदरणीय डॉक्टर हुसे साहेबांकडं मी जास्त जात असतो, जालना हॉस्पिटलला. त्यांच्या धर्मपत्नी अंजलीताई गायनिक आहेत. तर रात्री बेरात्री 2ला 3ला 4ला कोण्या वेळेला त्यांना उठून एखाद्या माऊलीची डिलिव्हरी, बाळांत पण प्रसूती करावी लागते. तर कधी कधी बघायला भेटतंय, धाय मोकलीत आलेली स्त्री त्यांच्या हातानं ती हसतमुख घरी जाते, आपल्या बाळाला घेऊन जाते. हे वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांचा, त्यांच्या अभ्यासाचा पुरुषार्थ आहे. पण इथं ते नाही चालत. सज्जनांनो, काहीच नाही. एक सोपी शब्द सांगू, सोपा शब्द, विष खाण्यासाठी पैसा नाही. अन्न तर सोडून द्या, विष खाण्यासाठी पैसा नाही. की कधरून आता मरावं असं माणसं म्हणतात ना, पहिले म्हणायचे विष खाण्यापुरते पैसे नाही. तर उपचाराची कशाची अवस्था झाली. त्यावेळेला त्याचा धावा केला आणि त्याचा धावा केल्याच्या नंतर त्यानं इतकं भारदस्त रूप घेतलं. लालबुंद फेटा आहे, पांढरं शुभ्र धोतर आहे, पांढरं शुभ्र शर्ट आहे, हातात काठी आहे, गळ्यात उपरणे, पायात कुरकुर वाजणारा जोडा आहे. आवाज दिला, पाहिलं दार उघडून तर पुरुष आहे, धनी घरी नाहीत. असं 2-4 वेळेस झालं. पंढरपुरातल्या मालकानं विचार केला, असा हे वेदना असताना जिभेवर माझं नाव आहे, ही माझं चिंतन करते, हिच्या बाळालाही सुखरूप ठेवणं गरजेचं आहे आणि हिलाही सुखरूप ठेवणं गरजेचं आहे. हे दोघेही मरता कामा नये. पण करावं काय. चौथ्यांदा विटेवरच्या मालकाच्या लक्षात आलं, हिला आपली गरज आहे, पण पुरुषाच्या रूपात नाही, स्त्रीच्या रूपात आहे. चोखोबाची बहीण झाला सारंधर, वहिनी उघडा दार हाका मारी. एका सुंदर स्त्रीचं रूप घेतलंय. जुन्या काळातली स्त्री जशी पैठणी घालते, नऊवार लुगडं नेसते, असं लुगडं नेसलेलं आहे. कपाळावर तिच्या कुंकू आहे, हातामध्ये चुडा भरलेला आहे आणि साहित्याचं गाठोडं घेऊन आलेली आहे. वहिनी दार उघडा. चालत जाता येत नव्हतं, खरकत तिथपर्यंत आल्या आणि त्या पर्णकुटीचं, त्या झोपड्याचं ताटवा उघडा आतमध्ये घेतलं. आलात वंश? हो. नुसती चेहऱ्याकडे पाहत होती ती माऊली. तिने याच्या अगोदर मालकाची बहीण फार वेळेला बघितली होती. त्याही निर्मळाताई सुंदर होत्या, पण या निर्मळेच्या रूपावरचं इतकं सुंदर आहे, जगातला सर्व निर्मळपणा जिथून चालू होती त्याचं नाव आहे जगाचा बाप. आणि त्याचा चेहरा पाहिला, कृपा कटाक्ष न्याहाळीले. बाळ झालं, त्या बाळाचं नाव कर्ममेळा ठेवलं. महाराज श्रुती फार हुशार आहे. जगातली पहिली पत्रकार कोण असेल तर श्रुती असेल. या श्रुतीने विश्वाच्या मालकाला विचारलं, प्रभू मला सांगा,
जिला आई नाही, जिला सासू नाही, जिला कोणी नातेवाईक मदत करत नाहीत, जिला रक्ताच्या नात्यातले कोणी नाहीत, जिला कोणी शेजारी पाजारी विचारित नाहीत, गावात कोणाच्या घरी जायची ताकद नाही, हिंमत नाही, अशा ठिकाणी तुम्ही जगाचे बाप असताना स्त्रीचं रूप घेतलंय, एका महिलेचं रूप घेतलंय. एक सोपा मुद्दा सांगतो जुना. आता हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी करणाऱ्या बाईच्या हातात बांगड्या नसतात, नर्सच्या हातामध्ये बांगड्या नसतात. पूर्वीच्या काळात घरी डिलिव्हरी झाल्याच्या नंतर बाळंतपण करणारीच्या हातात बांगड्या असतात, पण तिच्या बांगड्या 4-5 दिवसाच्या नंतर फोडून टाकीत असतात. त्या बांगड्या बाटल्या असं म्हणायचे. मी काय बाई नाही, पण मी खेड्यापाड्यातला जन्म असल्यामुळे मला त्याचं ज्ञान आहे. त्या बांगड्या फोडून टाकायचे, बांगड्या म्हणजे डिलिव्हरी केल्याच्या नंतर काचाच्या बांगड्या सुद्धा निषेध आहेत असं म्हणण्याची पद्धत आपल्या सनातनी संस्कृतीमध्ये होती. तर देवाचे हात किती पवित्र असतील. त्या पवित्र हातात त्यानं बांगड्या घालावा आणि त्या पवित्र हाताने बाळाला स्नान घालावं, बाळाची घाण धुवावी, त्याचे बाळंते धुवावे. सोयराबाईला नाहू घातलेलं आहे, तिचे कपडे धुतलेत कोणी? पंढरपुरातल्या मालकानं. श्रुती काय विचारणार नाही. श्रुतीनं प्रश्न केला, प्रभू असं का, असं का? विश्वाच्या मालकाचे डोळे भरून आले आणि विश्वाच्या मालकाचे डोळे भरून आल्याच्या नंतर जगातली पहिली पत्रकार शेठजी, तिचं नाव होतं श्रुती नावाची पत्रकार, आणि त्या श्रुती नावाच्या पत्रकाराने तिच्या समोर जगाचा बाप रडत होता. सांगितलं, श्रुती माते ऐक, ऐक, या घरातला प्रत्येक व्यक्ती माझं भजन करतोय, या घरातला प्रत्येक व्यक्ती माझं भजन करतोय. त्या सोयराबाईला जो मुलगा झालाय बारुका शेठ, तो मुलगा हातात घेतल्याच्या नंतर जन्माला आला त्या दिवशी तो विठ्ठल विठ्ठल म्हणत होता. उपजताची कर्म मेळा आणि वाची विठ्ठल सावळा. श्रुती नावाच्या पत्रकाराला दाखिलं, हे माय, या घरातली ज्येष्ठ लोक भजन करतात, नवल नाही, पण या घरात जन्माला आलेलं बाळ सुद्धा परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी 4 वाणीपैकी एका वाणीनं माझं चिंतन करतंय. म्हणून मी माझ्या औदार्याचा, माझ्या वैभवाचा, माझ्या षडगुण ऐश्वर्याचा एका तिळाइतका विचार न करता मी स्त्रीचा वेश घेतला आणि 27 दिवस त्या बाईचे कपडे धुतले आणि त्या बाळांचे भरके कपडे धुतले. याची ताकद कशात आहे? त्या घरातली लोक या मालकाचं भजन करत होते, म्हणून विश्वाच्या मालकानं चोखोबाराच्या पत्नीचं बाळांतपण केलं. ते पहिलं कडवं. येची दान देगा देवा, 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 दान देवा देवा, हे दान देवा देवा. तुझा विसरण भावा, म्हणून इथं जो कोणी घर बांधेल,
जो कोणी इथला प्लॉट घेईल ते घर बांधल्याच्या नंतर आपल्याला जो आवडेल त्या देवाचं भजन मात्र विसरू नका. निश्चित विश्वाचा मालक तुमचं काम करेल. तुम्ही इथले आर्किटेक्ट पाहिले असतील, भारतातले, महाराष्ट्रातले. माझ्या वाचनामध्ये 6 आर्किटेक्ट आहेत, त्याच्यातले दोघांचं नाव सांगतो. महाराज विश्वकर्मा महाराज. विश्वकर्मा महाराजांसारखा आर्किटेक्ट जगात जन्माला यायचा राहिलाय. तसा आर्किटेक्ट नाही कोणी. आणि द्वापार युगामध्ये कौरवांच्या सानिध्यात एक आर्किटेक्ट होता, त्याचं नाव होतं पुरोचन. पुरोचन. तसा तिथं पुन्हा एक होता, पण सगळ्या गोळ्या एक खट्या घेतले की रिॲक्शन येत असते. त्याचं नाव घरी गेल्यावर शोधा ना. काय आर्किटेक्ट असतील. एक सुंदरसं घर बांधलंय. त्या घरामध्ये दुर्योधन चालत असताना एक सुंदरसा हॉल आहे.